हॅलो नमस्कार, मी अन्वी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज मस्त पाऊस पडत होता, संध्याकाळची वेळ पण खूप छान वातावरण झालं होतं आणि म्हटलं काही नाही काही कामं होतीच आपली करायची। अद्वैत पण झोपला होता, त्यामुळे मी म्हटलं कसं तूपच काढवायचं, कारण बरेच दिवस झाले की ते माझं काम पेंडिंग पडत होतं। अद्वैत पण अगदी छान झोपला होता, त्याला अजून उठायला वेळ होता, म्हटलं तोवर जी कामं होतील तेवढी पटपट आवरून घ्यायची। मी शक्यतो घरीच तूप काढवते, कारण दूध ऑलरेडी घेतोच आम्ही, त्यामुळे म्हटलं बाहेर घेण्यापेक्षा घरी केलेलं चांगलं, त्यामुळे घरीच मी तूप वगैरे काढवते। बाहेर वातावरण पण खूप असं छान झालं होतं, पाऊस पडत होता भरपूर, बऱ्याच ठिकाणी पुराचं पाणी पण आलं होतं। इथनं रंकाळा दिसतोय जो ओव्हरफ्लो होत होता, सध्या तरी पाणी भरपूर आहे, सगळीकडेच पाणी जमलं आहे, सगळ्यांनी काळजी घ्यावी। त्यानंतर माझे हे काम आवरेपर्यंत अद्वैत उठला पण होता आणि त्याला पॅम्पर करणं फार गरजेचं असतं। लहान मुलांना शक्यतो त्यांच्या कलेनं घेऊन त्यांना सांभाळणं फार गरजेचं असतं, नाहीतर त्यांची पण चिडचिड होते, कारण झोपेतनं उठल्यावर आपण सुद्धा एक वेळ असं चिडचिडा स्वभाव होतो, मग मुलांचं पण तेच आहे, त्यामुळे त्यांना थोडंसं पॅम्पर करणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं गरजेचं असतं। अद्वैतचं पण तसंच आहे, तो फार असं म्हणजे जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही उठल्यावर तर तो थोडासा चिडचिड करतो, त्याला थोडंसं पॅम्परिंगची गरज आहेच। त्यांना अटेन्शन पाहिजे असतं मुलांना, कारण कसं आहे की ती त्यांच्या व्यतिरिक्त जर आपण दुसरीकडे कुठे लक्ष दिलं तर ते थोडे नर्वस होतात, चिडचिडतात आणि मग रडतात। अद्वैतचं तर आहेच, तो फार रडतो असं झालं की। आपली कामं करता करता त्यांना हँडल करता येणं फार गरजेचं असतं। मी बऱ्याच आधी माझी पण चिडचिड व्हायची, कारण तो फार रडायचा आणि मी पण त्याच्यामुळे मला चिडचिड व्हायची, सुचायचं नाही की कसं करायचं, काय करायचं, मॅनेज करता येत नव्हतं। मग आत्ता हळूहळू सवय झाली की त्याच्याबरोबर त्याला वेळ देऊन आपली कामं कशी करता येतील ह्याच्याकडेच लक्ष असतो। आणि तो तसं फार गुणी आहे, त्याला जर एखादी गोष्ट व्यवस्थित सांगितली की तो फार छान ऐकतो, खेळतो वगैरे। आता तो त्याचं एकटं पण खेळतो, त्याच्याशी गप्पा मारत होते, कारण त्याला असं काही काही सांगितलं, काही विचारलं की त्याला फार बरं वाटतं। तो पण छान बोलत होता, बाहेरचे आवाज, पावसाचा आवाज वगैरे फार येत होता, त्यामुळे मी शेवटी व्हॉइस ओव्हरच केला। तो काय सांगतोय मला की मला हे पाहिजे होतं, ते पाहिजे होतं वगैरे। त्याला खेळण्यापेक्षा इतर गोष्टी जास्त पाहिजे असतात। त्याला बॉल दिला, कारण तर सगळ्यात फेवरेट खेळणं त्याचं बॉल आणि गाड्याच आहे, तो शक्यतो त्याने जास्त खेळत असतो। त्यानंतर त्याच्या संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी पण काहीतरी बनवायचंच होतं, कारण त्याला उठल्यावर भूक पण लागते आणि सारखं दूध देण्यापेक्षा काहीतरी असं थोडंफार करणं मला योग्य वाटतं। त्यामुळे मी इथं त्याच्यासाठी रवा उत्तप्पा जे बनवले होते, त्यासाठी मी ते रवा वगैरे घेतला, भिजवून ठेवला ताकामध्ये, दही नव्हतं त्यामुळे मी इथे ताक घालून भिजवत ठेवला होता। मी रवा उत्तप्पा कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओसुद्धा एक केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देईन। रोज त्यांना वेगवेगळं काहीतरी खायला द्यायचं, म्हणजे त्यांनी कंटाळत पण नाहीत आणि व्यवस्थित खातात। कारण मी म्हणजे जेव्हा आधी तो खायला सुरुवात केलेली आहे तेव्हा सतत मी एकसारखंच त्याला खाणं देत होते, मग तो पण कंटाळलेला आणि त्याने जेवणाचे पदार्थ जे आहे ते खाणं पण सोडलेलं, म्हणजे जास्त तो खात वगैरे नव्हता। पण आत्ता जसं मला समजायला लागलं त्यामुळे मी त्याला म्हणजे जे काही वेगवेगळं देता येईल तसं थोडं थोडं करून देते आणि त्याला तो पण आवडीने खातो। त्यांचं रुटीन सेट करायला पाहिजे आपल्याला, म्हणजे ते व्यवस्थित झोपले पाहिजे, व्यवस्थित त्यांनी खाल्लं पाहिजे, व्यवस्थित त्यांनी खेळलं पण पाहिजे, त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांचं रुटीन सेट करणं गरजेचं असतं।
मी नक्कीच त्याच्या रुटीनचा म्हणजे त्याचा पूर्ण दिवस मी कसा मॅनेज करते तर त्याचं रुटीनसुद्धा मी नक्कीच शेअर करेन. इथं मी त्याच्यासाठी ते उत्तप्पे तयार केले. त्याला भूक फार लागली होती त्यामुळे तो म्हणजे तेच म्हणून मागे लागलेला आणि त्याला जास्त त्या उत्तप्पापेक्षा त्याला सॉस खायची जास्त गडबड असते. पण तो दिलेलं जर त्याला आवडलं असेल तर तो 100% पूर्ण संपवतो. त्याचं फेवरेट कार्टून पण चालू होतं माशा अँड द बेअर. त्याला फार आवडतं. तो बघत होता आणि ते बघतच त्याने खात होता. आता ते त्याचा जो स्क्रीन टाईम आहे तो पण कमी कसा करायचा हे पण मी त्याचं रुटीन सेट करतच आहे. ते पण व्हिडिओ जर जमलं तर मी नक्कीच शेअर करेन. आता बऱ्यापैकी त्याचा मोबाईलवर व्हिडिओज वगैरे बघणं म्हणजे कार्टून वगैरे बघणं बंद आहे. त्याला मी शक्य होईल तेवढं टी व्हीवरच प्रेफर करते आणि टी व्हीवर पण जास्तीत जास्त वेळ असं नाही. जेवढं कमी देता येईल तेवढंच मी त्याला टी व्ही पण कमी वेळात देते आणि खेळता येईल तेवढं खेळायला देते त्याला. त्यानं पूर्ण नंतर सगळं टी व्ही बघतच त्यांना ते सगळं खाल्लं होतं. तर असं आजची संध्याकाळ आमची तरी खूप छान गेली. असंच मी आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. एखादा नवीन व्हिडिओ मी नक्कीच शेअर करेन तुमच्यासोबत. धन्यवाद.